लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भाऊकीच्या वडिलोपार्जित विहिरीच्या वादातून सख्या भावासह त्याच्या कुटुंबियांनी 80 वर्षीय वृद्धास डिझेल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार निफाड तालुक्यातील थडी सारोळी या ठिकाणी घडलेला आहे। या घटनेत संबंधित वृद्ध हे 95% भाजलेले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचार दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी आता निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। कचरेश्वर महादेव नागरे असे गंभीर भाजलेल्या वृद्धाचे नाव आहे। निफाड तालुक्यातील थडी सारोळे येथील नागरे बंधूंमध्ये वडिलोपार्जित विहिरीवरून गेल्या अनेक वर्षापासून वाद आहे। कचरेश्वर नागरे हे मंगळवारी 9 जुलै रोजी आपल्या शेतातील घराजवळ साफसफाई करत असताना ही घटना घडली। कचरेश्वर नागरे यांचे कुटुंबीय घरात असल्याची संधी साधत अचानक हातात डिझेलचे डबा घेऊन आलेल्या त्याच्या लहान भावासह भाऊजे आणि 2 पुतण्यांनी कचरेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले। कचरेश्वर यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं कुटुंबियांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली, मात्र तत्पूर्वी संशयित नागरे कुटुंबीय पसार झालेले होते। भाजलेल्या अवस्थेत कचरेश्वर नागरे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे। काय नेमकी घटना घडली? निफाड तालुक्यातील सारोळी थडी या गावातील नांदूर मधमेश्वर शिवारात कचरेश्वर महादेव नागरे आणि चांगदेव महादेव नागरे यांच्यात शेतीच्या वादातून 7-8 वर्षापासून वाद सुरू होता। पण माझे वडील कचरेश्वर महादेव नागरे आणि आई जिजाबाई नागरे हे दोघेच वयोवृद्ध असल्याने एकटेच राहत होते। भाऊ शेजारी राहत होता, पण तो कामाच्या निमित्तानं बाहेर गेला होता आणि त्यांनी एकांताचा फायदा घेतला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती डिझेल सदृश काहीतरी वस्तू फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून त्यांनी पळ काढला। आता ह्या घटनेला 24 तास पूर्ण झालेले आहे, परंतु अजूनही त्यांना पकडलेलं नाहीये। आमच्या नातेवाईकांच्या अग्रेसिव्हपणामुळे आम्ही आता जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे। जाळलं की काय झालं? हो, डिझेल सदृश काहीतरी वस्तू अंगावर फेकली आणि जाळण्याचा काडी लावून जाळण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याच्या उद्देशानेच। पण मग आता काय ते माहीत आहे आणि रात्री अशा प्रकारे जवळपास 90% ते बर्निंग त्याच्यात झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी आपलं वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु वस्ती आजूबाजूला माणसं नसल्या कारणामुळे ते उशीर झाला आणि रात्री साधारण 8:30च्या दरम्यान त्यांना देवाज्ञा झाली। कोण आहे समोरची पार्टी? कचरेश्वर महादेव नागरे यांचे धाकटे बंधू चांगदेव महादेव नागरे, त्यांचा मुलगा रवींद्र चांगदेव नागरे आणि निलेश चांगदेव नागरे आणि त्यांच्या बायका यांनी हे कृत्य केलं आहे। तुमची मागणी काय आहे? जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही। त्यांना तात्काळ अटक करून आम्हाला न्याय मिळावा ही विनंती। दरम्यान जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत कचरेश्वर नागरे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही अशी भूमिका नागरे कुटुंबियांनी घेतलेली आहे। अझहर कादरी, नाशिक न्यूज, निफाड।